अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नवाब मलिक यांच्यावर अद्याप कारवाई का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल. वानखेडेंच्या याचिकेवर न्यायालयाने मागितलं उत्तर. राज्याचं नेतृत्व करायची संधी फडणवीसांना मिळणार. मुंबई बँकेच्या कार्यक्रमात प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. पुण्यात चंद्रकांत पाटील आणि रोहित पवारांमध्ये झाली भेट. दोन्ही नेत्यांमध्ये झालं हस्तांदोलन. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. कायद्याप्रमाणे विधानसभेत विरोधी पक्षनेते नसेल, मात्र विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात. त्यांची उणीव भासेल. भांडाभांडीशिवाय मजा काय? चंद्रकांत पाटील यांचं मिश्किल वक्तव्य. पुणे शहरात हेल्मेट सक्ती लागू नाही. हेल्मेट सक्ती केवळ महामार्गावर. कसब्याचे आमदार हेमंत रासने यांची माहिती. विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीचे वेध. पनवेलमध्ये स्थानिक पक्षाकडून मोर्चे बांधण्याला सुरुवात. शासनाचा पैसा निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न झाला. आम्ही लाडकी बहीण योजना कायम ठेवू हे सांगण्यात आम्ही कमी पडलो. रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वांद्रे परिसरात बॅनरबाजी. ठाकरेंचा छावा निरंकुश सत्याला भिडणार. मातोश्री परिसरात बॅनरबाजी करत महायुतीवर निशाणा. ओबीसी नाही तर गरिबांचं रक्षण करणारा मुख्यमंत्री हवा. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसांचा नैसर्गिक हक्क. मुख्यमंत्री पदाबाबत छगन भुजबळांचं वक्तव्य. ईव्हीएममुळे जिंकलो असतो तर माझं मताधिक्य वाढायला हवं होतं. जरांगेंनी पसरवलेल्या जातीयवादामुळे मताधिक्य घटलं. छगन भुजबळांचा आरोप. शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरून माघार घेतल्यावर ही महिलांचं गणपतीला साकडं. सारसबाग येथील गणपतीला महिलांनी घातलं साकडं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.